वशिष्ठांनी आपला जन्म कसा झाला ते सांगितलं. नंतर ब्रह्मदेवाने त्यांना शाप म्हणण्यापेक्षा नाही का तसं शाप त्यांनी शाप शब्द वापरलेला आहे. पण तसं जर पाहिलं तर शाप हा कशा करता असतो, एखाद्याच्या विनाशाकरता शाप असतो. परंतु ब्रह्मदेवाने वशिष्ठांना सांगितलं की तर ते वशिष्ठांना निर्माण केलं. ब्रह्मदेवाने आपले जे पुत्र वशिष्ठ यांना निर्माण चांगलं माहिती आहे नाही काही वशिष्ठांना निर्माण केलं. परंतु निर्माण केलं तर ती कशी होती, जेव्हा निर्माण झाली तेव्हा ते ज्ञान स्वरूप होते. त्यांना स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान होतं, आपण कोण आहोत याचं ज्ञान होतं. परंतु वशिष्ठाकडून कार्य करून घ्यायचं होतं आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं त्यांना, जसा म्हणजे चंद्र कसा आहे, पांढरा शुभ्र आहे, प्रकाश शुभ्र आहे. परंतु त्या शुभ्र अशा चंद्राच्या प्रकाशामध्ये चंद्रामध्ये कलंक निर्माण झाला. मग तसं म्हटलं तू सुद्धा कसा आहे, ज्ञानाच्या दृष्टीनं स्वरूपाच्या दृष्टीनं तू सुद्धा शुभ्र आहे. म्हणून तुला सुद्धा काय हो तर तुझ्या ठिकाणी अज्ञानाचा कलंक लागण्यासाठी मग तुलाही स्वरूपाचे विस्मरण होईल अशा प्रकारचा शाप दिला. तुला सुद्धा तुझ्या स्वरूपाचं विस्मरण. आणि म्हणून असं म्हटल्यानंतर तो त्याची एकदम शिवशिष्टांची स्थिती कशी होती, आनंदमय अगदी म्हणजे ब्रह्मरूप अशी स्थिती होती, आनंदमय स्थिती होती. किंवा एक ब्रह्म सोडून जगामध्ये काहीच नव्हतं. एक आनंदमय, एक ब्रह्मस्वरूप, एक व्यापक, एक दिव्य, तेजस्वी अशा प्रकारची वैशिष्ट्यांची स्थिती. परंतु जेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की तुझ्या बुद्धीमध्ये अज्ञानाचा प्रवेश हो, असं म्हटल्याबरोबर अज्ञानाचा प्रवेश झाल्यामुळे त्या वैशिष्ट्यांना स्वतःच्या स्वरूपाचे विस्मरण झाले आणि भयंकर दुःख कष्ट स्वतः स्वरूप विसरले आणि जगातल्या नाही त्या दुःखाची त्यांना परिस्थिती आली. भयानकता, दुःख, दैन्य, आपलं ज्ञान ते सगळं लोप पावलं आणि स्वरूपाचं विस्मरण झालं. आणि आपण तर जीवदशेमध्ये आलो असताना जी स्वरूपस्थिती आहे ती नाहीशी झाली आणि म्हणून भयंकर दुःखी, कष्टी, संकुचित आणि विपरीत स्थितीला ते पोहोचले. आणि म्हणून पुन्हा आता आज त्यांची कशी झाली, दयनीय स्थिती झाली त्यांची. मग पुन्हा वशिष्ठांनी आपलं ब्रह्मदेवाने त्यांना काही केलं, ज्ञानाचा उपदेश केला आणि मग ते पूर्वस्थितीला आले. मग त्यांना जर समजा हे अज्ञान कशाला म्हणतात, अज्ञान जर कळलं जर नसतं तर अज्ञानाची स्थिती कशी असते, दुःख कसं असतं आणि अज्ञानाची भूमिका किंवा त्याची बुद्धी, त्याचे विचार आणि स्वतःबद्दलचे विचार, जगाबद्दलचे विचार कसे असते वैशिष्ट्यांना म्हणजे ते सुद्धा कळावं लागतं. अज्ञानी कसा आहे हे सुद्धा कळावं लागतं, तेव्हा त्याला उपदेश करता येतो. अज्ञानी कसा आहे, त्याची मनस्थिती कशी आहे, तो कसं दुःख भोगतोय, त्याच्या कल्पना कशा आहेत, ज्ञानाबद्दल त्याचे विचार कसे आहेत, ही पूर्ण स्थिती असल्यावर त्याला उपदेश करता येत होतं. म्हणजे त्याला ज्ञानाची उपदेश करणाऱ्याला श्रीगुरूंना अज्ञान कसं आहे ते माहीत पाहिजे, दुःख कसं आहे ते माहीत असलं पाहिजे, त्यानंतर स्वरूप कसं आहे, सुख रूप स्थिती कशी आहे ती माहीत असली पाहिजे. आणि म्हणून त्यांना ज्ञानाचा अनुभव त्यांना होताच. परंतु पुन्हा त्यांना काय केलं तर आवरण आणलं त्याच्या स्वरूपावर आवरण आणि मग सांगितलं की आता तू ज्ञान स्वरूप जाईल आता. आणि म्हणून तुकारामाला म्हणतात, तुका म्हणे आता उरलो उपकारा करूचा. काय त्याच्या अगोदर तुका म्हणे आता उपकारा काय त्याच्या अगोदर सुरुवात काय केली ते काय अनुरेणूया तुकडा तुका आकाशा अनुभवची स्थिती आहे. आणि सकाळी सांगितलं की अनुभूती हे परमार्थाचं काय आहे, श्रेय आहे, फळ आहे अनुभूती. मग तुम्हाला काल एक दृष्टांत सांगितलं, तुमच्या कालचा दृष्टांत लक्षात आला का? तो दृष्टांत असा सांगितला होता की तुम्हाला जरी समजा 500 तुम्हाला एखाद्यानं काय केलं तर पासबुक दिलं, अतिशय श्रीमंत माणसाने तुम्हाला, तुमच्या श्रीमंत मित्राने तुम्हाला 500 कोटींचं पासबुक तुम्हाला दिलं. त्या पासबुक मध्ये 500 कोटी रुपयांची रोकड शिल्लक किंवा बॅलन्स आहे आणि असं पासबुक तुमच्या स्वाधीन केलं. लक्षात घ्यावं का चांगलं, विषय समजून घ्यायचा आहे. परमार्थ जो आहे हा कसा आहे, अज्ञान घालवायचं आहे, ज्ञान समजून घ्यायचं आहे आणि ते ज्ञान आपल्या बुद्धीवर आरूढ झालं पाहिजे. नवे ते ज्ञान आणि आपण एक झालो असलो पाहिजे. ज्ञानात आणि आपला भेद सुद्धा राहता कामा नये
दिवा आणि दिव्याचा प्रकाश वेगळे आहेत का? नाही. मग तशा प्रकारे आपण ते ज्ञानच होऊन जायला पाहिजे. ज्ञान ते स्वरूपे अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निश्चित करते. ज्ञान ते स्वरूपे होऊन जाईल, ज्ञानच होऊन जायचं आहे. मग आता म्हणून हे जे ज्ञानही म्हणून वैशिष्ट्यांना ज्ञानाची अनुभूती दिली. अज्ञान म्हणजे काय, अज्ञान कसं असतं आणि त्या अज्ञानातून बाहेर कसं पडायचं ही त्यांना सांगितलं. आणि मग तेव्हा आता काय सांगितलं, ही अनुभूती आणि अनुभूती येणं हे आत्मज्ञानाचं काय आहे, अंतिम फळ आहे. अंतिम फळ आणि तोच परमार्थ अनुभूतीनं शोधतो. परमार्थ अनुभूतीनं शोधतो. अनुभूतीनं मनुष्य शांत स्थितीला प्राप्त होतो, निसंदेह स्थितीला प्राप्त होतो, संशय त्याला उरत नाही. आणि म्हणून अतिशय अत्यंत स्थिर, ज्याला पूर्ण ज्ञान झाले नाही तो स्थिर नसतो, तो समाधानी नसतो. ज्ञानात शक्ती आहे, त्याला सुख देण्याची शक्ती आहे. संशय जर असेल, कमतरता जर असेल तर सुखाची स्वतःची प्राप्ती नाही. जिथं संशय नाही, जिथं पूर्णता आहे, तिथं समाधान, सुख आणि शांती हे तिथं वास्तव्याला येतात. तिथं संशय नसतो. कारण ज्ञान जसा प्रकाश ठिकाणी अंधार संभवत नाही, तसं ज्ञानाच्या ठिकाणी अपूर्णता संभवत नाही, अशांती संभवत नाही. आणि म्हणून आता तुला सांगतो, आणि म्हणून जे परमार्थ, ज्याला खरा परमार्थ कळला नाही, मला परमार्थ कळला असं जे वाटतं ते सुद्धा अज्ञान आहे. ते सुद्धा कसं आहे, अज्ञान. आणि म्हणून त्याला अनुभूती जर नसेल, त्याला सुख शांती ही त्याला प्राप्त होऊ शकत, निसंशय त्याला प्राप्त होऊ शकत नाही. सर्व व्यापक स्थिती असते, सर्व व्यापक स्थिती असते. आणि म्हणून रेणू या तोकळा चोखा आकाशाही जुळून सांगितले कलेवर पहिलं. मग त्याला ते लक्षण आहे, ज्ञानाचं लक्षण आहे. नुसतं म्हणायला नाही मी ब्रह्मज्ञानी आहे, नवे ब्रह्मज्ञान बोलत आहे खरे, नाही का? नवे ब्रह्मज्ञान बोलत आहे खरे. पुढं काय, अनुभव वाचूनही बडबडते. नवे ब्रह्मज्ञान बोलत आहे खरे, अनुभव वाचूनही बडबडते. अनुभव नसेल तर नुसती बडबडते, नाही का? त्याला स्वतःला त्याचा लाभ नाही, शांती सुख नाही. आणि अज्ञान तुम्हाला हे सांगू, कधी ना कधी उपकाराशिवाय राहत. अज्ञान आहे, ज्ञानही लपून राहत नाही, अज्ञानही लपून राहत नाही. अज्ञानही लपून राहत नाही, ज्ञानही लपून राहत. आणि म्हणून कसं आहे, काय स्थिती होते, गिळूनही सांगितले. त्याला एका शब्दात पारख होती, जास्त नाही लागत. ज्ञानाची एका शब्दात पारख होती, जास्त वेळ लागत नाही, जास्त लागतच नाही. डॉक्टर नुसतं काय करतो, असं करतो, नुसतं असं करतो, लगेच जाणतो. कसं अज्ञानाची पारख आहे ना, नाही का? त्याला फार वेळ लागत नाही, नाही का? एक शिते कळी भात नाही घाटावा लागत. भात शिजला का नाही, आता अख्ख्या भात नाही सोडावं लागत. एक शीत घेतलं की सगळ्या भाताची परीक्षा. जसं एका शब्दावरून ज्ञान का अज्ञान त्याची परीक्षा होती. एका शब्दावरून परीक्षा होती, तर ज्ञान आहे का अज्ञान आहे. कारण तो शब्द ज्ञान रूप असतो ना, अज्ञान रूप असतो. अंतरीची जावी सहभागी झाली. मग चित्तामध्ये अज्ञान आहे का ज्ञान आहे, ते तो शब्दच काय करतो, तर शब्द अज्ञानाला घेऊन येतो किंवा शब्द ज्ञानाला घेऊन येतो. शब्दच तो कसा असतो, एक तर अज्ञानाला घेऊन येतो, एक तर ज्ञानाला घेऊन येतो. मग आशामध्ये पाहिलं सांगावं लागत नाही, तुझं नाक निघतंय म्हणून. नाही का? सांगावं लागतं का? नाही, आपोआप तू आरसा सांगतो तुझं नाक निघतं, सांगावं लागत नाही. मग शब्दच काय करतो, मनुष्य झाले जे बोले, झाड झाले जे फुले, भोगे झाले जे केले पूर्वजन्मीचे, नाही का? मनुष्य झाले जे बोले, एका शब्दावरून अशी काढत होते ज्ञान आणि अज्ञान. आणि म्हणून कसं आहे, तर इथं तर जेव्हा काय सांगत होतो, तर अनुभूती रेणू या तुकडा जुळून सांडले कले बर भव भ्रमाचा आकार. आता काय इतकी स्वरूप स्थिती म्हणजे काय, बाजारातली गोष्ट किती सुंदर प्रमाणे, किती सुंदर, अति सुंदर प्रमाणे. मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. बरोबर आहे का नाही? कशाला? म्हणून त्याला भावच पाहिजे. आणि तो भाव आपल्या काय होतो, तो भाव कशाने होतो, तर आपल्या महावाक्याने तो भाव निर्माण होतो.
शास्त्रभाव कसे त्याला ओरिजिनल भाव म्हणतात. ज्या भावानं भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सुकर मोकळा होतो त्याला म्हणायचं. मग तो बंद मोकळा होतो, तो मार्ग काय होतो, मार्गही तयार होतो, स्पष्ट मार्ग होतो. आणि मग त्याला प्रबोधाचं शास्त्राचं सत्शास्त्राचं श्रवण म्हटलं. नुसतं तेवढं नाही सुद्धा, नुसतं महावाक्य अष्ट सात्विक भाव झाले नाही का, अष्ट सात्विक भाव झाले म्हणजे तर म्हणजे कसं आहे, मार्ग मोकळा झाला, मार्ग मोकळा झाला, परंतु स्वरूप स्थिती नाही, स्वरूप स्थिती नाही. आणि म्हणून त्याला जमीन साफ करणं आहे. जमीन साफ केली तर पेरणी करावीच लागते ना शेवटी, नाही. मग भांडी घासली, भांडी स्वच्छ केली आणि पावण्याच्या पुढे ठेवली, तेवढं नाही राहणार. स्वच्छ भांडी म्हणजे काय, ताट भरलेलं पाहिजे ना, ते ताट भरायचे पुढं प्रबोध आणि सत्शास्त्र चिंतन. आणि तेही कुणाकुणी श्रवण करावं तर अध्यात्म आत्मज्ञानी श्रीगुरूंकडे श्रवण करावं, तरच ते फळ देतं, बरं का. नाही तर मग ते काय होतं, गुरुला ज्ञान माहित नाही, ज्ञान स्थिती माहित नाही, ज्ञान माहित नाही. मग कशाला ज्ञान त्यालाच माहित नाही. तो म्हणतो हा हा जिथपर्यंत मला एखाद्या दिवशी सांगा मला असा अनुभव मला तसा अनुभव याला पुढे माहिती हा हा लय बरोबर लय चांगले लय चांगले. परंतु जिथं आत्मज्ञान आहे तिथं काही तिथं चालत नाही, तिथं काही कोणाचं काही चालत नाही, नाही का. मांजर झालं रोड ते उंदीर जर मांजरावर धावून येत असेल नाही का, उंदीर जर मांजरावर धावून येत असेल तर ते मांजर काही कामात आहे. शिष्य जर गुरुच्या पुढचा ज्ञानी असेल तर त्या गुरुच्या ज्ञानाचा काय उपयोग आहे. शिष्याला सांगायचं गुरु नका गुरु असावा महाज्ञानी. शिष्य तिथं कसा आहे, गुरु सूर्यासारखा आहे आणि जिथं शिष्य कसा असतो तर काजव्यासारखा असतो. गुरु शिष्यानं गुरुला शरण जाऊ, गुरुने शिष्याला शरण जाऊ. इथं कसं आहे, गुरु असावा. गुरु हा अखंड गुरुच असतो. किती शिष्य ज्ञानी जरी झाला, शिष्य किती जरी ज्ञानी जरी झाला, तो गुरुचं गुरुपण कधीच मोडत नसतं, नाही का. गुरुचं गुरुपण कधीच मोडत नसतं. आणि म्हणून गुरु हा अखंड असतो, नाही का. गुरु हा कसा असतो, अखंड असतो. आणि म्हणून तो मी माझ्या दृष्टीला सांगितलं होतं, नाही का. एका शिष्याला लय अभिमान झाला, मला लय ज्ञान झालं. मला एक गुरु सांगते मला माहिती आहे, ते तर माझ्याजवळ ज्ञान आहे, ते सांगते माझ्याजवळ ज्ञान आहे. आणि म्हणून त्याला तर लोक काय करायचे, आमच्या गुरूंचे शिष्य, यांचे शिष्य, यांचे शिष्य. गुरूंचं काय होतं म्हणजे प्रख्यात होते गुरु. जनतेला लोकांना त्यांच्याकडे अतिशय आदराची भावना. आणि त्यांचं काय झालं होतं, त्यांच्या ज्ञानाचा खऱ्या अर्थानं काय झाला होता, तर लोक जाणून होते त्यांचं ज्ञान. म्हणून ते आमके शिष्य म्हणून त्यांचा सुद्धा गौरव करायचे. त्याला वाटलं मी एवढा ज्ञानी, माझ्या गुरुचं कशाला होईल का, मी काय कमी आहे का, माझ्याच नावाचं त्यांनी हे करावं करतो. आमच्या गुरु त्याला ते लाज वाटची अपमान वाटायचं, राग आला. मग गुरुंकडे गेला, म्हटलं काय म्हटलं, तर म्हटलं मी तुमच्यामध्ये मला आता कोणत्या बाबत कमी आहे म्हटलं. तर म्हटलं तुम्ही श्रेष्ठ करून मी श्रेष्ठ मला याचा एकदा निर्णय लावला पाहिजे, त्याशिवाय मला याचा फैसला व्हायचा. मी पाहतो म्हटलं, मी तर प्रवचन कीर्तन करतो म्हटला, तुमच्या कीर्तनापेक्षा माझी कीर्तन धनात धन गा तुमच्याचं काय म्हटलं एवढं. गुरु म्हणजे ठीक आहे म्हटलं, आता सूक्ष्मोषच लावायचा, तुम्ही मोठे का मोठे नाही, त्याचा निर्णय लावायचा. निर्णय लावायचा. मग त्या ठरलं म्हणले, तारीख ठीक झाली, आमच्या तारखेला दोघांचं युद्ध. युद्ध ठरलं, तलवार युद्ध ठरलं, दोघांचं युद्ध ठरलं. पण शिष्याने विचार केला, आपले गुरु किती जरी आपण म्हणलं तरी एखाद्याला सांगता येत नाही म्हटलं, नाही एखाद्याला सांगता येत नाही. आणि म्हणून त्याने ठरवलं की आपलं जो ज्ञान आहे, पण गुरूंचे काय करतात, आता युद्ध टिकले झालेले, ते काय करतात त्यांची पाळत ठेवली पाहिजे, नाही. आणि म्हणून काय केलं तर त्यांनी गुरुने ठरवलं की आता आपल्याला युद्ध ठरलेलं आहे, शिष्यावर युद्ध करायचं. म्हणून ते एका लोराकडे गेले, याचं वाचच ठेवून होता. आणि त्या लोराला सांगितले मला म्यान तयार करून होते, मला 3.5 हाताची म्यान तयार कर, नाही ना, 3.5 हाताची म्यान तयार कर. बापरे, याने ओळखलं आपल्या गुरुने आता विशेष तलवार युद्ध करायला तयार केली आहे, नाही का. आणि ती ही 3.5 हाताची तलवार आहे. हाही लोराकडे गेला, याने सांगितलं 3.5 हाताची म्यान तयार कर, नाही का. आणि तलवार करून घेतली, म्याने तयार करून घेतली.
ठरल्याप्रमाणे काय झालं, युद्धाची वेळ आली. आता हा मला थाटात आला, गुरुची 3.5 हाताची तलवार म्यान तलवार, यांनी मी 3.5 हाताची तलवार म्यान समोर उभे राहिली आणि निर्णय झाला. आता सुरुवात युद्धाला सुरुवात 1 2 3.5 3.5 म्हटलं. गुरुनी आता यांनी तलवार उपसायला सुरुवात केली. मला तुमचं 3.5 हाताची तलवार म्हटलं, असं लय वेळ लागली. गुरुची तलवार एवढीच होते, 3.5 हाताची तलवार एवढीच होती. तरी एका सेकंदात असं गेलो याच्या छाती याला येते गळ्याला लावून, याचे अजून निम्मे बाहेर अजून टोपणे उघडलं नव्हतं. तिथं शरणागती पत्कर नाही का. किती केलं तर समजा म्हणजे कसं आहे, गुरुचं गुरुत्व कधी मोडत नसतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाही का, शिष्याचं हे करतात निवृत्तीनाथ महाराज म्हणतात का, एवढा मोठा ज्ञान संपन्न करून सुद्धा त्याने माझ्या गुरुत्वाला कधीही उणीव भासून दिली, कधीही माझ्या गुरुत्वाचं त्याने किंमतच ठेवली, म्हणजे त्याला उणीव भासून दिली नाही. गुरुचं त्याने अखंडपणे त्याने कसे सांगतो. म्हणून कसं आहे हे ज्ञान अनुभूतीचं ज्ञान आहे. परमार्थामध्ये अनुभूती श्रेष्ठ असते. त्या ज्ञानाला आणि त्याच्या परमार्थाला अनुभूतीनं शोभा चढते. काय चढते कच आहे. म्हणून अनु रेणू या तोपर्यंत का आकाशाने गुरुनी सांगितले कधीवर भव भ्रमाचा आकाश. हे अनुभूतीचं ज्ञान आहे बरं का. नुसतं ज्ञानदेव सांगे अनुभव या अंगी, नुसता बोले वाचे शोभा न पवे बापा. हे मग कबीरजी सांगतात ना. कबीरजी काय सांगतात, अज्ञानी जिनरा कर्मी विन कथनी कथे. याला करायचं माहित नाही, नुसतं बोलायचंच माहित, करायचं काय माहित नाही, नुसतं पोपट आहे बोलण्यामध्ये. मग कर्मी विना कथनी कथी. अज्ञानी जिनरात रात्रंदिवस शास्त्राच्या वाफात बोलतो, नुसतं थोड्याच्या वाफात बोलतो. शास्त्र थोडातून गंगा वाहते, परंतु अनुभूती मात्र अनुभूतीचा तपास. कर्मी विना कथनी कथी अज्ञानी जिनरात रात्रंदिवस नुसतं शास्त्राची बरोबर करतो. म्हणून त्याला काय म्हटलंय, पुढचं चरण आहे. पुढचं चरण सांगितलं मला काय आहे. अज्ञानी जिनरात तो कसा आहे, कुंकर आहे जो भुंकत फिरे सुनी सुनाई बात. कुत्र नाही का भुंकत फिरते, काय म्हटलेलं आहे, कहते नाही लेकिन करते नाही. नुसते बोलतात. ज्ञानदेव सांगे अनुभव नुसतं बोलेवाचे मात्र सांगितलं. काय सांगितलं, कहते है लेकिन करते नहीं. मोह के बड़े लबाड, मोह काला हो जाएगा संत के दरबार. असे नुसते बोलणे आहेत ना. त्याचा संतांच्या तुमचं गल्लीबोळात बोलणं भुकणं चालेल. गल्लीबोळात तुम्हाला किंमत आहे, पण संतांच्या दरबारामध्ये पितळ उघडं पडल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या दरबारात पितळ उघडं पडेल. सोनं कधीपर्यंत मगत, सोनं कधीपर्यंत मगत. काय आगीपाशी शृंगारीले चाळी आणि पोटीची उकली कसापाशी. त्याला तोपर्यंत सोनं म्हणा, तोपर्यंत सोनं सोनं म्हणून, तोपर्यंत सोनं सोनं म्हणून चमकेल. जोपर्यंत आगीची गाठ पडत नाही. खरंच सोनं जर असेल तर ते उजळून निघतं. आणि जर तिथे वस्तूच जाणली जाते, जर जी जाणली जाते ती जड वस्तू असते. बरोबर आहे ना. चेतन वस्तू जाणली जात नसते कधीही. म्हणून आत्म्याला मी पाहिलं, आत्मा मला कळला, आत्म्याला मी जाणलं हे म्हणणं संभवतच नाही. कारण जड वस्तू जाणली जाते आणि ती चेतनाकडून जाणली जाते. मी अमुक वस्तू जाणली म्हणजे जाणलेली वस्तू ही जड असते. मी आत्मा जाणला, मला आत्मा कळला हे म्हणणं ज्ञानाचं का देण्यात आता. आता सांगितलं तुम्हाला, म्हणजे मला आत्मा कळला, मी आत्मा झालो म्हणजे आत्मा मी वेगळाच राहिलो अजून नाही का. मग जड वस्तूच कशी असते, जाणली जाते. जड वस्तूच प्रकाशित केली जाते. प्रकाशित कोणती वस्तू होते, आत्मा. सूर्य कधी प्रकाशित होतो का, सूर्याला कोणाच्या प्रकाशानं पाहायचं. जगातला कोणताही प्रकाशानं सूर्य पाहता येत नाही, सूर्याला त्याच्याच प्रकाशानं आपला पाहता. तसं आत्मा. म्हणून काय म्हटलं, जड वस्तू जाणली जाते आणि चेतनच काय करतो, जडाला
प्रकाश तुम्ही बरोबर शब्द वापरला. जाणतो असं नाही म्हटलं, प्रकाशित करतो. चेतन हा जगाला काय करतो? प्रकाशित करतो, नाही का? आणि म्हणून तर आत्मा, म्हणून आत्मा पाहायचा नसतो, आत्मा कळायचा नसतो, नाही का? आत्मा जाणायचा नसतो, तर आत्मा व्हायचा असतो. ब्रह्म हे व्हायचं असतं, ते जाणायचं नसतं, ते कळायचं नसतं, ते पाहायचं नसतं, तर ते व्हायचं असतं, नाही. म्हणजे ही अशा. आणि हे कधी घडतं? जेव्हा जागृती, स्वप्न, सुषुप्ती ह्या संपतात, त्या अज्ञानाच्या अवस्था आहे, त्या जीवाच्या अवस्था आहे. आणि ह्या जेव्हा संपतात, मग तेव्हा तिथं आत्मा, ह्या जेव्हा जागृतीमध्ये मी असतो, तू असतो, माझा असतो, लोभ असतो, इच्छा असतात, दृश्य असते जागृतीमध्ये, यालाच नाही. बरोबर आहे ना? याला जागृती म्हणतात. मग जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती जेव्हा पार केल्या जातात, मग तेव्हा तिथं कशात असतं? आत्मस्वरूपाचं क्षेत्र तिथं. ते जागा तुमच्या आता. म्हणजे आता हे तुम्हाला म्हणून मला आत्मा कळला म्हणून हे म्हणणं सुद्धा नाही का. मग ही जागृती, स्वप्न, सुषुप्ती जेव्हा लय पावतात, जेव्हा संपतात, मन, बुद्धी, इंद्रिय ही उलट हे मन, बुद्धी, इंद्रिय हे त्या जड वस्तू दाखवतात. मन, बुद्धी, इंद्रिय काय करतात? जड वस्तू दाखवतात. मग जड वस्तू दाखवतात म्हणजे कशा? त्यांच्यातही त्यांना आत्मप्रकाशाचं साह्य असतं, म्हणून त्या जड वस्तू हे जड वस्तूंना दाखवतात. मन, बुद्धी, इंद्रिय हे स्वतः विषय आहेत. आणि आपल्याचं ज्ञान साधन मन, बुद्धी, इंद्रियाशिवाय दुसऱ्याकडे मन सुद्धा आत्म्याला, मन आत्म्याला जाणू शकतं. बुद्धी आत्म्याला, बुद्धी जड आहे आणि अज्ञान आहे. बुद्धी म्हणजेच अज्ञान, मन म्हणजेच अज्ञान, अंतःकरण म्हणजेच अज्ञान. म्हणजे ते जड आहे, ते स्वतः जड आहेत. मन, बुद्धी, इंद्रिय ही जड आहेत. आणि आपण जे जाणतो, कीर्तन आपण जे अभ्यास करतो ना, हा अभ्यास करतो कशाने? अभ्यास करतो बुद्धीनेच अभ्यास करतो ना. बुद्धी स्वतः जड आहे, बुद्धी स्वतः जड आहे. मग ते आत्म्याला जाणील का? मग ते आत्म्याला जाणू शकणार नाही. आता आत्मा कसा आहे याची आपल्याला कल्पनाच करता येत नाही. कसा आत्मा असावा याची आपल्याला मनही कल्पना करू शकत नाही, बुद्धी कल्पना करू शकत नाही, इंद्रिय ही कल्पना करू शकत नाही. कारण त्यांनी अजून कधी पाहिलंच नाही, कधी पाहिलंच नाही. आणि म्हणून ते स्वरूप कसं आहे तर त्याची कल्पना मन, बुद्धी, इंद्रियांच्या मन, बुद्धी अगोचर कल्पने होणे परजे अनुभविता साचार द्वैत कैसे, नाही का? दृष्टी दिशे मनात भाषे तितके कालांतरी नाशे. आणि म्हणून दृश्यातीत असे परब्रह्म ते. परब्रह्म ते शाश्वत, माया तिची अशाश्वत, ऐसा बोलीला निश्चित अर्थ नाना शास्त्री. सुंदर सुंदर असा विषय सांगितला. परंतु आता हे वाचून नाही कळणार नाही. हे अनुभूतीशिवाय कळत नसतं. हे अनुभूतीशिवाय कळेल का? नाही का? अनुभूती किती वर्ण वाचलं, साखरेचं किती वर्ण वाचलं तरी साखर कशी कळेल? किती वर्ण जरी वाचलं साखर कशी कळणार नाही. विंचवाने ठणका मारलो काय होतं? हे किती वर्णन केलं तरी विंचू ठणका मारल्याशिवाय कळत नाही. विंचू जेव्हा ठणते, विंचवाचा ठणका ही काय भानगडी हे अनुभवाशिवाय कळेल का? अनुभवाशिवाय. एक जण काही जण होते, 2-4 जण होते, गणपतीला गेले बरं का, माहिती ना, गणपतीला गेले, गणपती दर्शन घेतलं. काही ना काही उद्योगी असतात, काही काही एकानं काय केलं, गणपतीचं जे होतं ना त्याच्या बिबीत बोर्ड घातलं, गणपतीच्या बिबीत बोर्ड घातलं तर त्याला बसायला ठणका. आता त्याने विचार केला आता आपल्याला ठणका बसलाय, आता आपणच एकट्याने मरायचं का म्हटलं. तेवढं विचार वा वा उद्याच मारायला काय झालं हे म्हटलं. मी आज 2 रुपये काय म्हटलं, शांत काय शीतलता म्हटलं, आश्चर्यकारक शीतलता म्हटलं. माझ्या सगळ्या अंगातून शीतलतेच्या लहरी पडायला लागली म्हटलं. विलक्षण शांती, विलक्षण शांती.
दुसऱ्याने बोट घातलं तरी त्याच्या पेक्षा आता तिने ओळखलं आता याचा नाला याने नालायकपणा केला आता आपण दोघं थप्पीला लागलो आता उरल्या नाला त्याचं कशाला ठेवायचं तुला उड्या मारायला लागला असे. मग हा ठणका बसल्याशिवाय विंचवाचा ठणका कसा असतो ते कळेल का? कळेल का? सांगितलं विंचवाने ठणका मारलो कसं होतं ते कधी कळतं? विंचवाने ठणका तसं आत्म अनुभूतीशिवाय हा विषय कळत नाही. तर आता बरंच विषय जरा आपण आता 11वा सर्ग जो आहे तो आपण 11वा सर्ग आपण घेऊया. तर काय विषय 11व्या सर्गाचा? ज्ञान अवताराचा विस्तार, रामाच्या वैराग्याची प्रशंसा, वक्ता आणि पृच्छक यांची लक्षणे. वक्ता कसा असावा? पृच्छक म्हणजे शिष्य. पृच्छक म्हणजे काय? पृच्छा करणारा, ज्ञानाची पृच्छा करणारा म्हणजे पृच्छक. ज्ञान अवताराचा विस्तार. आता ज्ञान सुद्धा जसं देवाचा अवतार होतो तसा ज्ञानाचा अवतार. ज्ञानाचा अवतार होतो म्हणजे काय होतं? एखाद्या ठिकाणी ज्ञान निर्माण होतं त्यालाच म्हणायचं ज्ञानाचा अवतार. आपल्या ठिकाणी सुद्धा ज्ञानाचा उदय झाला त्याला म्हणायचं ज्ञानाचा अवतार. त्याला म्हणजे खरंच आता हे साधन चिंतनच याला उपयुक्त आहे. याला असतच चिंतन लागतं बरं का. अजिबात केसाच्या टोका इतकं सुद्धा इच्छा सहन होत नाही. आपण एवढं जेवढे काय होते या त्याने काय होते म्हणून म्हणजे इच्छा म्हटलं का त्याला एवढीशी सुद्धा अखंड चिंतन त्याला करावं लागतं. जे संत महात्मे त्या पदाला पोहोचले असतात याचा अर्थ त्यांच्या डोळे झाकून त्या ठिकाणी विवेक आहे, त्या ठिकाणी वैराग्य आहे, त्यांचं अखंड चिंतन चालू आहे. ते जरी गप्पा मारित असले, बोलत असले, मारामारी जरी करीत असले, भांडण जरी करीत असले, काही जरी करीत असले तरी त्यांचं चित्त हे स्वरूपाच्याच ठिकाणी आहे. हे निश्चित हे जाणता येतं. म्हणून अर्जुनाची जरी समाधी सगळीचे खात्याला महायुद्ध मग तो म्हणून हे त्याने अखंड चिंतन घेत कशाचाही जगातलं हे केवळ म्हणून त्याने जाणलेलं असतं हे जग केवळ भ्रम आहे. इथं सत्य काही नाही. माझी आई सत्य नाही, माझी बहीण सत्य नाही, माझा भाऊ सत्य नाही, माझा नवरा सत्य नाही. हे काहीच या त्रिगुणातलं सत्य नाही. हे केवळ कल्पनेनं भासणार आहे. असा त्याचा निश्चय तुम्हाला सांगतो. ज्याचा आता रात्रंदिवस निश्चय होतो, चिंतन करून करून बुद्धीचा निश्चय होतो. पहिला निश्चय मिथ्यत्वाचा करावा लागतो. चिंतन पहिलं कशाला करायचं असतं? जगाचं चिंतन करायचं असतं. म्हणून 15व्या अध्यायामध्ये सांगितलं करुणी संसार व्हावं स्वरूपी व्हावं या त्यावेळी 15वा नाही का. आगापाई पंडुको मला येतात स्वरूपाच्या घरा करीत आडवारा विश्व. हे जगच आडवं येते आत्मज्ञानाला. जग आडवं येतं म्हणजे काय येतं? मग आधी सांगितलं जागृती. ही जागृती म्हणजे सगळे जे जे व्यवहार होतात ते अज्ञानाचे व्यवहार आणि त्याला नाही त्याच्या पलीकडे. आणि म्हणून काय सांगितलं आहे तर चिंतन करायचं हे म्हणून जयास मिथ्या. लक्षात घ्या. पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय? जग सत्य नाहीच. जग सत्य नाही आणि म्हणून याचा लोभ इच्छा मोह नाही. जो औषधाला सुद्धा त्याच्या ठिकाणी इच्छा संभवत म्हणून हे पाहणार मी काल तुम्हाला सांगितलं हे खरंच समते कवून पाहायचं परीक्षा करता येईल का? एखाद्या महाराजाला बोलवायचं महाराज इकडे तार बसा चहा ठेवतो बसा जरा तो उडत तापून उडत तापून आणतो आणि तुम्हाला तत्काळ येऊन पाहतो तुम्ही खरंच मी आणि ऐकलं नाही. म्हणजे त्याचं त्यांनी जग मिथ्या हा त्याचा पहिला निश्चय असतो. ज्ञानाचं पहिलं लक्ष म्हणजे जग मिथ्या. तिथं काही एक सत्य नाही. त्यानंतर सगळ्या गोष्टी दुःखाला कारण आहेत नाही का. तिथं म्हणून नको नको म्हणा हे सांगितले ना. अजिबात कशात केसाच्या टोका इतकं एक क्षणभर सुद्धा न अडकणं त्याला म्हणायचं साधना. काय म्हणायचं? अभ्यास. हाच ब्रह्माभ्यास आहे. कशातही एक जरा ब्रह्म व्हायचे त्याच्यासाठी बरं जरा गमतीला अभ्यास करायचा त्याचं काही नाही का. जरा गप्पा मारण्याचा अभ्यास करायचा त्याने काही नाही केलं तरी चालेल. आणि म्हणून अर्जुनानं काय सांगितलं? माझा मोह समूळ नष्ट झाला. समूळ म्हणजे आता मोह ह्या त्रिगुणात कशाची इच्छा करू नये. आता कशाही हे सगळं भ्रांती आहे, हे सगळं भासमान आहे, हे सगळं दुःख रूप आहे आणि याने परब्रह्म दाखलेलं आहे नाही का. यालाच म्हणायचं मन, यालाच म्हणायचं बुद्धी, यालाच म्हणायचं अहंकार आणि यालाच म्हणायचं दृश्य जग, यालाच म्हणायचं मी माझं.
जेव्हा आत्मज्ञान प्रगट होतं, या आत्मस्वरूपा या ठिकाणी मी नाही आणि तू नाही हे नाही, हे पहिलं जाळून टाकायचे आपल्याला. मी तू आणि हे, मी माझं हे भस्मसात करून टाकायचं आहे. अभ्यास म्हणतात त्याला. मी माझं काय करायचं आहे, भस्मसात करू. एक फक्त ब्रह्म, जिकडे तिकडं पाहिजे तिकडं परब्रह्म, अखंड रात्रंदिवस न कंटाळता न थकता चिंतन करायचे. सांगितलं तुम्हाला, समजा नाही चिंतन करता येत तर नाही चिंतन करता गप बसा, परंतु इच्छा वासनेच्या मागे जाऊ नका. मी आणि माझ्याला चुकून सुद्धा अडकू नका. तोच तिथं काय अपघात आहे. जो साधक मी आणि माझ्यामध्ये थोडस अडकतो तोच अपघाती साधक असतो. अपघाती साधक असतो. आणि म्हणून बुद्धीचा निश्चय त्याचा पाहिजे. आता ज्ञानी व्यवहार करतो, परंतु त्याचा संपूर्ण व्यवहार मिथ्यात्वाने असतो. त्यांचा व्यवहार कसा असतो, मिथ्यात्वानं व्यवहार, मिथ्या. आणि म्हणून मागं सांगितलं तर काय सांगितलं, अविद्या आहे. मागं तुम्हाला एकदा मी सांगितलं होतं विषय करून, जरी समजा अज्ञान नष्ट झालं, आत्मज्ञानाचा ज्ञानाचा उदय झाला, मोठं अवघड गोष्ट बरं का. शास्त्राचा सखोल अभ्यास जर नसेल ना तरी तिने फिट होते. किती जरी सांगितलं तरी काही ना काय आज्ञा म्हणजे काही ना काही शिल्लक. 95% जरी ज्ञान झालं ना, 1% सुद्धा काय करतं, 1% सुद्धा कुलूप थोडं जरी अडकलं तरी निघत नाही. थोडस जरी तुटलं तरी रिझल्ट मिळत नाही. आणि म्हणून काय सांगितलं तर काय सांगितलं तुम्हाला, अज्ञान जरी अविद्या, ज्ञान निर्माण झालं, अविद्या संपली. ज्ञानाचा आत्मज्ञानाचा उदय झाला म्हणजे अविद्या संपली. अविद्या जरी संपली तरी अविद्येचं कार्य शिल्लक असतं. अविद्या संपली, ज्ञानाचा उदय झाला म्हणजे अविद्या संपली. म्हणजे तुमच्या ठिकाणी अज्ञान संपलं, अज्ञान नष्ट झालं, अज्ञान जळून गेलं. परंतु अज्ञान कार्य म्हणजे देह आहे ना, हा देह अज्ञान कार्य आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत हा देह आहे, अज्ञानाचं कार्य देह आहे, तोपर्यंत त्याला अविद्येची अविद्येची प्रतीती, त्याला जगाची प्रतीती येत राहणार, अज्ञानाची प्रतीती त्याला येत राहणार. आणि त्यामुळं त्याला कळत नाही आपण खरंच ज्ञानी आहे का नाही. ज्ञानाला सुद्धा शंका असते, मी खरंच ज्ञानी. आता कळलं, आता आत्मतत्व दृष्टी नाही सभा गेली, तोवरी ब्रह्म बोलूनी काय. आता तुम्हाला अज्ञान अविद्या जरी नष्ट झाली तरी अविद्या कार्य हे शेष राहते. ते कधी प्रारब्ध कर्म आहे. ज्ञान झालं म्हणून काही माणूस मरत नाही लगेच. आता ज्ञान ते अज्ञान कार्य आहे, मग ज्ञान झालं म्हणजे काय लगेच अज्ञान कार्य नष्ट व्हावं का. अज्ञान नष्ट झालं आणि अज्ञान कार्य नष्ट व्हावं का. आणि अज्ञान कार्य नष्ट व्हायचं म्हणजे माणसाला लगेच मरावं लागेल. ज्ञान झालं का मरावं लागेल. तो गेला कशाने झाला, तुला आत्मज्ञान झालं गेला ना तू, त्याच्यामुळे आत्मज्ञान झालं, त्याच्यामुळे तो गेला. त्याचं आत्मज्ञान रोग होईल मग. आत्मज्ञान झालं तरी माणूस मरत नसतो, उलट तो चिरंजीव होतो. पण मग त्याला काय होतं, त्याचं अज्ञान कार्य म्हणजे अविद्या नष्ट होते, अज्ञान नष्ट होतं, अज्ञानाचा उदय होतो, परंतु अज्ञान कार्य शेष राहतं. यालाच म्हणायचं अविद्यालेश. मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलं, परंतु तुम्हाला चांगला समजा म्हणून याला म्हणायचं अविद्यालेश नाही का. मग आता हा अविद्या डबीतला हिंग जरी संपला तरी हिंगाचा वास शिल्लक राहतो, त्याला लेश म्हणतात. तसं प्रारब्ध कर्म, ज्ञानाचं प्रारब्ध कर्म म्हणजे अविद्यालेश असतो. ज्ञानाचं प्रारब्ध कर्म म्हणजे काय असतं, अविद्यालेश असतो. म्हणजे त्याचं जरी आत्मज्ञान त्याला झालं, त्याला ब्रह्मज्ञान झालं, तो जीवनमुक्त झाला, तरी अज्ञान कार्य म्हणजे त्याचा देह नाही का, हा देह त्याचा असतो. आणि मग जेव्हा त्याचा देह पडतो म्हणजे अज्ञान कार्य सुद्धा संपलं नाही का, मग तो त्याची पुढची मुक्ती विदेही मुक्ती असते. मग ती दिशा असते अविद्येचा लेश सुद्धा राहिला, हा या लेश, हा प्रारब्ध कर्म प्रारब्ध भोग हा विद्यालेश आहे ना, हा विद्यालेश सुद्धा संपला. आता तुम्हाला सांगतो, मग तो ज्ञानी तो पुढे सांगतो, ज्ञानी जिवंत असला तरी तो मेलेला असल्यासारखा. तो जिवंत जरी असला तरी तो जणू काही मेलेला आहे, आणि तो मेलेला जरी असला तरी तो जिवंतच असतो. तो ज्ञानी कधीही मरत नसतो. ज्ञानी मरतो, ज्ञानी मरणं म्हणजे आमके महाराज वारले नाही,
त्यांनी ठेवला असा शब्द वापरतात. ज्ञानी महात्म्याला श्री गुरूंना आपल्या बाबांना ते एक्सपायर नाही म्हणते, तिथं एक्सपायर शब्द चालत नाही, वारले शब्द चालत नाही, ते कधीच मरत नसतात. ते आत्मा मरतो का? ते आत्माच झालेले असतात. आत्मा कधी मरत नसतो. आणि म्हणून आणि त्यांचा देहाचे तादात्म्य त्यांनी कधीच सोडलेलं असतं. देहाचे तादात्म्य त्यांनी सोडलेलं असतं नाही का? म्हणून त्यांनी कसं आहे ते म्हणून ते जिवंत असताना मेलेल्यासारखे असतात. मेलेल्यासारखे असतात म्हणजे आपल्या ज्या इच्छा आकांक्षा भावना ज्या असतात आपल्यासारखे ते नाही, आपल्यासारखे ते नसतात. आणि जरी ते मेले तरी जगाच्या दृष्टीने ते मेले तरी ते जिवंत असतात. जगाच्या दृष्टीने ते जिवंत जरी असले तरी ते मेलेलेच असतात नाही का? आणि त्यामुळं म्हणून जगाला ते कधीच कळत नसतात. काय तू ह्या ज्ञानाचा प्रसार कर आणि आपण सुद्धा काय करायचं आहे? सद्गुण कार्य करायचं आहे. आपल्याला जे कळ आपणाशी जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकमचे. आणि सगळ्या जगाला आपण शहाणं करायचं आहे. बरोबर, सगळ्यांना आपण ज्ञानी करायचं आहे, ज्ञान सांगायचं आहे. सगळ्यांना ज्ञानी आत्मज्ञान संपन्न करायचं आहे सगळ्यांना आपण. मला प्राप्त झालेले श्रेष्ठ ज्ञान ऐकण्यात ज्या तू अगदी उत्सुक झाला आहेस. आणि आता काय म्हणतो पहा, हे वाक्य किती सुंदर आहे. श्री वशिष्ठ श्रीरामांना म्हणतात की हे रामा, की हे मला प्राप्त झालेले श्रेष्ठ ज्ञान, खरंच ज्ञानाच्या सारखं माणसाला ज्ञान प्राप्तीसाठी जगावं दुसरं सर्व सांडून माझा वाची उठलं. देवाची भक्तीच करावी, फक्त त्या देवाचं भजनच करावं. नाही काय करता आलं तर श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठलच म्हणावं, रामकृष्ण आणि वासुदेव नुसतं भजन करीत बसतात. संसाराचं चिंतन एक क्षणभर सुद्धा करू नये, क्षणभर सुद्धा संसाराची चिंता की विचार करू नये. मग करायचं ना, एक कर्तव्य भूमिकेतून करायचं. मग पण आशा इच्छा वासना, वासना म्हणजे अज्ञान, घन अज्ञान म्हणजे वासना. आणि एक वासना काय करते? अनेक वासना जन्म देतात. बरोबर आहे का नाही? एक वासना काय करते? अनेक वासनांना जन्म देत असते. आणि ती वासना जर नष्ट झाली तर कशाला जन्म देत नाही. तर मला प्राप्त झालेले श्रेष्ठ ज्ञान ऐकण्या ज्या तू अगदी उत्सुक झाला आहेस, त्या तुझ्या पूर्व पुण्याचा उदय झाला आहे असे म्हणण्यास हरकत नाही. आता तुम्हाला सुद्धा एवढं किती अवघड ज्ञान सांगितलं, कसं उलट पालट सांगितलं तरी तुम्ही पक्के असता, दृढ असता. तुम्ही कसंही सांगितलं उलट पालट आडवतील उभं नाही का, कसंही सांगितलं तरी तुम्हाला ते आवडतं. तुम्ही रंगता, तुम्हाला चांगलं वाटतं, रंगून जाता, त्यामध्ये तुम्ही तन्मय होता. याचा अर्थ कसं आहे? तुमच्या पूर्व पुण्याचा निश्चित उदय झालेला आहे. आणि आपला ज्याला जो ज्ञानाच्या जवळ गेलाय त्याला ज्ञान आवडतं. बरं का? त्या ज्ञानात कार्यरत होतो, तो ज्ञानाच्या जवळ गेलेला आहे आणि त्याला आवडणार नाही ना. तो ज्ञानाच्या जवळ जर गेला नाही तर त्याला ते ज्ञान आवडणार नाही. म्हणून याचा अर्थ कसा आहे की आपण कमी नाही घाबरायचं कारण नाही. श्रीरामात हे ब्रह्मन उत्पत्तीनंतर ज्ञानाचा लोकात प्रसार व्हावा या संबंधीची बुद्धी ब्रह्मदेवाला कशी झाली ते मला सांगा. काही असे प्रश्न पाहिजे काय म्हणतात की हे ब्रह्मन, तर आपल्याला नाही का कळलं, पण तुम्हाला एकच काय कळलं. एखाद्या विशाल समुद्रावर लाट उत्पन्न व्हावी त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. आता ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी झाली? तर एखाद्या मोठा समुद्र आहे, तुम्हाला समुद्र माहिती, त्याच्यावर जशी एखादी लाट निर्माण व्हावी नाही का, त्या प्रकारे ब्रह्मदेवाची त्या ब्रह्मस्वरूपामध्ये उत्पत्ती झाली. ही आता किती सुंदर उपमा दिलेली, दृष्टांत दिलेला आहे. समुद्राच्या ठिकाणी लाट निर्माण व्हावी. मग लाट आणि समुद्र वेगळा आहे का? लाट समुद्र, पण लाट म्हणजे समुद्र आहे का? लाट म्हणजे समुद्राचं स्थिर स्वरूप नव्हे. लाट म्हणजे जरी समुद्र जरी असला तरी लाट म्हणजे समुद्राचं स्थिर स्वरूप नव्हे, तर किंचित निर्माण झालेला विकार. लाट म्हणजे समुद्रामध्ये किंचित निर्माण झालेला विकार नाही का, म्हणजे काय आहे तर ती लाट आहे. परंतु लाट समुद्रामध्ये जे पाणी आहे तेच लाटेमध्ये निर्माण होतं. लाटेचं समुद्राचं स्वरूप दोन्हीचं एक असतं का वेगळं असतं? लाटेचं स्वरूप समुद्राचं स्वरूप वेगळं असतं का? वेगळं
परंतु तरी सुद्धा ती लाट समुद्रापासून वेगळेपण स्वातंत्र्य निर्माण करते. ती लाट काय करते? समुद्रापासून स्वतःचं सूक्ष्म रूप, सूक्ष्म वेगळेपण निर्माण करते. आता तुम्हाला मी स्पष्टीकरण केलं. अशीच ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. भूत, भविष्य व वर्तमान अशा तिन्ही काली उत्पन्न होणाऱ्या जीवांची कृतादी युगाचा क्षय झाल्यानंतर होणारी शोषणीय अवस्था पाहून, म्हणजे भूत, भविष्य व वर्तमान म्हणजे आतापर्यंत जेवढे जडजीव झाले, अनेक प्रकारचे जीव निर्माण झाले आणि त्यांनी जे भयंकर जीव म्हणजे दुःख साक्षात जीवाच्या वाट्याला सुख येणार आहे. जीवाच्या वाट्याला सुख येतं, परंतु कसं? जीवाच्या वाट्याला सुख येतं, ते सुख कसं असतं? सुख पाहता जवळ पडेल दुःख बरोबर येईल. किंवा तुम्हाला तो दृष्टांत माहिती आहे त्या मोळाचा, एवढं दुःख भोगत होता, तुम्हाला दृष्टांत माहिती आहे. एवढ्या दुःखामध्ये चुकून माकून त्या मुळाच्या माशा तळातून चुरत होत्या. तो मध्ये त्या फांदीला लटकलेला होता. पण हात त्याच्या म्हणजे कळ लागली हाताला, ह्या हाताला कळ लागली, ह्या कवर माणूस चलतले तिथं. कवर कंटाळला शेवटी. फांदी हलून हलून त्या झाडावरच मूळ उठलं, त्या माशे उठल्या, तळातून चुरू लागले. नाही का, तळातून चुरू लागले. त्याने विचार केला आता खाली जर उतरावं, उडी टाकावी तर नागोबा, बाहेर जर जावं तर वागोबा, आणि शिवाय तिथंच थांबवत माशा तळातून चोडतात आणि त्या झाडाला लटकून जाणं त्यापेक्षा असं येईल. तेवढ्यामध्ये काय व्हायचं? मधाचा एक क्षण अर्ध्या तासाने तोंडात पडायचं. काय म्हणायचं बाकी, काय आनंद आहे म्हटला. विहिरीत पडलो हे किती चांगलं झालं. मी विहिरीमध्ये पडलो, एखाद्याच्याच नाकातून एखाद्याच्या वाटेनं म्हणला असं नशीब, याला सुख म्हणतात. सुखलं का? सुख पाहता जवळ पडेल दुःख बरोबर. संसार तुम्हाला सांगतो, संसार दुःख मूळ. जे कोणी या संसाराला दुःख सुख म्हणतात, माझं चांगलं झालं म्हणतात. काय का म्हणतात? एकदा मी